दरम्यान कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शिवसेना कालपर्यंत आक्रमक होती, मात्र काल दिल्ली वारी झाल्यानंतर शिवसेनेनं मवाळ भूमिका घेतली आहे। अर्थसंकल्पावरती शिवसेनेचे आमदार विजय औटी यांनी काय म्हटलंय पाहूयात। शेतकरी कर्जमुक्त व्हावा याकरता राज्य शासन कटिबद्ध आहे या शीर्षकाखाली आता अर्थमंत्र्यांनी भूमिका सभागृहामध्ये स्पष्ट केली। राज्यातील 1,36,42,000 खातेदार शेतकऱ्यांपैकी 31,57,000 शेतकरी थकीत कर्जामुळे संस्थात्मक कर्ज व्यवस्थेतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झालेला आहे आणि जर या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळायचं असेल तर त्यांचं थकीत कर्ज फेडावं लागेल आणि त्यांच्या 7/12वरील बोजा कोरा करावा लागेल। हे कर्ज सुमारे 30,500 कोटीपर्यंत आहे, हे त्यांनी मान्य केलं। हा शिवसेनेचा विजय आहे। पुढे ते असं म्हणतात, त्याकरता राज्य शासनानं केंद्र शासनाला मदतीची विनंती केली आहे। तसेच केंद्र शासनाला हेही स्पष्टपणे नमूद केलं आहे की यामध्ये राज्य शासन देखील सहभागी होऊन आपला वाटा उचलण्यास पूर्णपणे तयार आहे आणि तशी तजवीज करण्यात येईल। आता सभागृहाचा रेकॉर्ड तुम्ही काढून बघा। ज्या अर्थी अर्थमंत्र्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे ही भूमिका त्या ठिकाणी विदित केली, याचाच अर्थ असा आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी जी भूमिका मांडली, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जी भूमिका शेतकऱ्यांच्या वतीनं होती आणि जी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शिवसेनेच्या आमदारांनी गेली 9 दिवस ही लढाई केली, त्या लढाईला निश्चितपणानं यश आलं। आणि म्हणून मी सकाळी सांगत होतो की अर्थसंकल्प मांडू द्या, आम्ही तो ऐकणार आहोत, कारण आम्हाला खात्री होती की या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा देणारं काही ना काही निश्चितपणे बाहेर येईल आणि ते बाहेर आलं, याचा आम्हाला निश्चितपणानं आनंद आहे।